आणि उपस्थित मान्यवर व सर्व विद्यार्थी मित्रांनो, आज मी माझ्या शाळेची वाटचाल यावर मनोगत व्यक्त करत आहेत. मित्रांनो, काही वर्षांपूर्वी माझं या शाळेत आगमन झालं. प्रथमतः मी या शाळेला वंदन केलं, कारण शाळा ही ज्ञानाचं मंदिर आहे. त्यामुळे शाळेला वंदन करायला मी विसरलो नाही. कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला सुंदर आकार देऊन एक सुंदर मडके बनवतो, ज्याप्रमाणे शिल्पकार ओबडधोबड दगडापासून एक सुंदर मूर्ती घडवतो, त्याचप्रमाणे येथील शिक्षकांनी आम्हाला घडवले. आमच्यावर उत्तम असे संस्कार केले. अभ्यासाबरोबरच कला, क्रीडा, साहित्य इत्यादी क्षेत्रांमध्ये आमची आवड जोपासली आणि आम्हाला एक उत्तम विद्यार्थी बनवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. सुरवंटाचे झाले पाखरू, सर्वत्र लागले भरारा मारू. नवे जग नवी आशा शोध घेण्याची जबर मनीषा. नवे जग नवी आशा शोध घेण्याची जबर मनीषा. याच शाळेने लावले वळण, त्याच यशाची चढवू चढण. ही शाळा सरस्वतीचे मंदिर आहे. या शाळेमध्ये सर्व शिक्षकांनी माझा पाया पक्का केला. आज माझ्या समोर सर्व प्रसंग तळत आहेत. याच विद्यालयामध्ये माझे अनेक मैत्रिणी झाले. याच मला सहवास मिळाला. सर्व धर्म समभाव, राष्ट्रभक्ती, प्रेमभाव, पर्यावरण संवर्धन, वृक्ष संवर्धन तसेच विज्ञान प्रदर्शन, स्नेह संमेलन यांचा अनुभव घेता आला. या शाळेत परीक्षेची भीती माझ्या गुरूंनी माझी नाहीशी केली. या शाळेत मी फक्त गणितच शिकलो नाही, तर आयुष्याचं गणित कसं सोडवायचं हे शिकलो. या शाळेत मी फक्त मराठी शिकलो नाही, तर मराठी भाषेवर प्रेम करायला शिकलो. मराठी भाषेची परंपरा शिकलो. या शाळेत मी फक्त इंग्रजी शिकलो नाही, तर इंग्रजी भाषेचे प्रगल्भ शिकलो. या शाळेत मी फक्त हिंदी शिकलो नाही, तर हिंदी भाषेचे ज्ञान शिकलो. फक्त विज्ञानच नाही, तर विज्ञानाचे नवे नवे प्रयोग तसेच विज्ञानाचे नवे नवे धडे शिकलो. या शाळेत मी फक्त इतिहासच नव्हे, तर विविध इतिहासकारांची माहिती घेतली. संविधानाचे कायदे शिकलो. भारत देशाचा भूगोल शिकलो. अशा प्रकारे मला नक्कीच खात्री आहे, शाळेतून बाहेर पडणारा नक्कीच विद्यार्थी या शाळेचा अभिमान असेल आणि या शाळेचे नावलौकिक वाढवण्यासाठी आम्ही सदैव तत्पर राहू. गाठली जरी आम्ही यशाची दिव्य शिखरे, आमची तू जन्मदात्री आणि आम्ही तुझीच पाखरे. देवनी बळपंखा तू करीते प्रतिपाळा. सर्वहुनी निराळी माझी शाळा. मित्रांनो, प्रत्येकाला काळाप्रमाणे बदलावे लागते. हा निसर्गाचा चालत आलेला नियमच आहे. यानंतरचा आपला प्रवास जरी वेगळा असला तरी आपल्याला आपल्या आठवणी मरू द्यायच्या नाहीत. आपल्या काळानुसार कितीही वाटा बदलल्या तरी आपल्याला आपल्या शाळेला, मित्रांना व माणुसकीला विसरायचं नाही. ते म्हणतात ना, गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी, तसंच काहीतरी. या शाळेतील शिक्षकांनी खरंच माझ्यावर खूप प्रेम केले, माझ्यावर संस्कार केले व एक उत्तम विद्यार्थी बनवण्याचा मला प्रयत्न केला. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय